सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार. भेटू आनंदे या कार्यक्रमासाठी इथे जमलेल्या सगळ्यांचं मी अमिता धर्माधिकारी मनापासून स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमात आपण कॅप्टन सुनील कर्वे आणि सौ स्नेहल कर्वे यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की चारोळ्यांच्या माध्यमातून किंवा नाट्याभिनयातून, देवानंदच्या नकलेतून आपल्याला कॅप्टन कर्वेंचा परिचय आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्या आयुष्यातल्या ज्या काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. अमिता एक मिनिट. तर सर्वप्रथम मी त्यांची ओळख देते. काय मला काय म्हणायचंय, आपण संयोजकांची परवानगी घेऊ आणि आपल्या गप्पाष्ट सारखं, म्हणजे तू माझी ओळख करून देणार, मग मी एकटा बोलणार, त्याच्यापेक्षा आपण गप्पा मारत मारत हा कार्यक्रम पुढे नेऊया. म्हणजे मी बोलणारच आहे असं म्हणताय. सगळ्यांची परमिशन आहे ना? ठीक आहे, तसं तसं करूया. तर मी सुनीलजी, तुम्ही मर्चंट नेव्ही मध्ये कॅप्टन आहात हे सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु ही तुमच्या आयुष्याची नंतरची फेज आहे. आता आपण जरा त्याच्या आधीचं तुमचं आयुष्य जाणून घेऊया. म्हणजे तुमचं अगदी जन्मापासून सुरुवात करू. जन्म, तुमचं बालपण, तुमची शाळा, त्याच्यामधल्या छंद, ऍक्टिव्हिटीज, असं थोडस तुम्ही त्याच्याबद्दल सांगतो. माझा जन्म पुण्यातला डेक्कन जिमखाना. माझे आजोबा आणि माझे वडील तांदूळवाले कर्वे म्हणून प्रसिद्ध होते. 1 जुलै तांदूळवाले कर्वे. अच्छा. कारण त्यांची तांदूळाची मोठी आडत होती आणि जवळजवळ 12 मावळातनं सगळा तांदूळ त्यावेळेला, म्हणजे 1945-50च्या वेळेला आमच्या आडतीवरती यायचा. म्हणून तांदूळवाले कर्वे म्हणून ते प्रसिद्ध होते. 1 जुलै 1956चा माझा जन्म. लहानपण अगदी सुखात गेलं. शाळा 2 मिनिटाच्या अंतरावरती, म्हणजे बेल वाजली की मी शाळेत जातो, बाल शिक्षण मंदिर. आणि दुसरी म्हणजे त्यावेळची महेश्वर डेक्कन जिमखाना आणि आताची विमलाबाई गरवारे हायस्कूल. अच्छा. त्याच्यानंतर मग आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये प्रवेश. आणि मी तसा लहानपणापासून खेळ, बाकीचे मैदानी खेळ याच्यामध्ये खूप इंटरेस्ट घ्यायचो. अभ्यासामध्ये फारसा इंटरेस्ट मला होता नव्हता माहिती नाही, पण मी साधारण त्यावेळेचा, म्हणजे आपल्या मॅट्रिकच्या 1972 साली मी पास आउट झालो, त्यावेळेला 60 ते 70% मिळणाऱ्या मुलांमध्ये मी होतो. मग त्यावेळेला त्यांना हुशारच समजलं जायचं. त्यामुळे तुम्ही विद्यार्थी अभ्यासातही हुशार होता, खेळातही तुमचं चांगलं चालू होतं. बरं, चांगली गोष्ट आहे. पण मग मर्चंट नेव्ही मध्ये कसा काय प्रवेश झाला? कसं आहे की कॉलेजमध्ये मग त्यावेळेला मला 68-69% मार्क मिळाले होते. त्यामुळे त्यावेळेला सगळ्यांच्या प्रमाणे जर चांगले मार्क मिळाले तर सायन्सला जा, कारण सायन्सला ओपनिंग बरीच असतात. पण शाळा आणि कॉलेजमध्ये असताना बास्केटबॉल, रनिंग, टेकडीवरती जाणं, सिंहगडावरती जाणं, असे उपक्रम चालू होते. फुटबॉल, हॉकी खेळताना माझे पुढचे 2 दात पडले आणि तेव्हा माझ्या दातांचा प्रॉब्लेम सुरू झाला. अच्छा. पण कॉलेजमध्ये गेलो आणि माझा मामा मर्चंट नेव्ही मध्ये चीफ इंजिनियर होता, म्हणजे त्यावेळेला होता, अजूनही आहे तो. आता अर्थात मर्चंट नेव्ही मध्ये नाहीये, पण त्याच्या प्रभावामुळे आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची परीक्षा दिल्या, त्याच्यामध्ये सिलेक्ट झालो आणि 1974च्या डिसेंबरमध्ये मी पुणे सोडलं आणि मर्चंट नेव्ही जॉईन झालो. म्हणजे अगदी तरुण वयात, अगदी 18 वर्षाच्या वयातच तुम्ही नेव्ही मध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे.
आणि ते सुद्धा गप्पाष्टक मध्ये आपलं येऊन गेले की आम्हाला कॉलेजची एकांकिका करायला नगरला जायचं हो होतं. हो 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 आम्ही तिकीट काढून नगरला जाणार होतो, तेवढ्यामध्ये घरात तार आली इमिजिएटली आणि मग ते कॅन्सल करून मी मुंबईला गेलो. अच्छा, म्हणजे नाट्याभिनय तुमचा थोडाफार बाजूला पडला त्यावेळेला. नेव्हीमध्ये तुम्ही हो. गेला, कुठल्या गाव म्हणजे कुठल्या प्रांतात किंवा कुठे जॉईन व्हावं लागलं होतं तुम्हाला त्यावेळी? नाही, मुंबईलाच. म्हणजे त्याच्याही आधी मुंबई. थोडं सांगतो. पुरुषोत्तम करंडकचं दुसरं बक्षीस आम्हाला मिळालं होतं 1974 साली. हो का? हा. आणि हा, ते जाता जाता सांगायचं होतं. मुंबईला आरे कॉलनीमध्ये त्यांचं ट्रेनिंग सेंटर होतं आणि मग 1975 साली 3 महिन्याचं ट्रेनिंग करून मी डायरेक्ट कॅडेट म्हणून एससीआय मध्ये शिपवरती जॉईन झालो. अरे वा. आणि काय आणि पोस्ट होती तुमची त्यावेळेला सुरुवात? त्यावेळेला कॅडेट ट्रेनिंग अप्रेंटिस. अच्छा, हा, बरोबर. आणि त्यावेळेला ते सगळ्या प्रकारची कामं, बोटी घासणं, डेक घासणं, रंगकाम, खरवडणं वगैरे सगळं, म्हणजे मॅन्युअल वर्क वॉज प्लेंटी, प्लस ऑफिसर्स ट्रेनिंग पण होतं. त्यामुळे आम्हाला त्यावेळेला एससीआय मध्ये कॅडेटशिप नावाची एक नवीन त्यांनी प्रथा सुरू केली होती. ते इतर शिपवरती कसं असतं, काम करायला त्याला खलाशी किंवा क्रू म्हणतात तसे असतात. तर कॅडेटशिप वरती सगळे लोक, कॅडेटच लोक क्रू म्हणून काम करतात. त्यामुळे क्रूचं काम सगळं जे करायचे, वायर स्प्लायसिंग, पेंटिंग, मास्ट वरती जाणं वगैरे सगळं, म्हणजे मॅन्युअल लेबर प्लस ऑफिसर्स ट्रेनिंग, असं कंबाईन ट्रेनिंग मला मिळालं. हे चालू आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कॅप्टन केव्हा झाला? त्याच्यासाठी काय काय तुम्हाला प्रयत्न करावे लागले, परीक्षा द्याव्या लागल्या? नाही, 3 परीक्षा असतात मेन, सेकंड मेट्स, मेट्स आणि मास्टर्स. तर त्यातल्या सगळ्या परीक्षा मी पहिल्या ह्याच्यामध्ये पास झालो. एकाच परीक्षेमध्ये फक्त मला ओरलला, म्हणजे त्यांच्या रिटर्न, सिग्नल आणि ओरल असे 3 भाग असतात प्रत्येक परीक्षेचे. त्यातल्या एका सेकंड मेटच्या परीक्षेत ओरलला फक्त 2दा द्यावी लागली. बाकी सगळ्या परीक्षा पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झालो. अरे वा. म्हणजे 1975 ते 1983, हा. 1983 मध्ये मी मास्टरची परीक्षा पास झालो. अच्छा. आणि मग तेव्हापासून तुम्ही कॅप्टन हा हुद्दा केव्हा मिळाला? काय? नाही, 1983 साली मास्टरची परीक्षा पास झालो. त्याच्यानंतर चीफ ऑफिसरची एक्सपिरियन्स लागतो. मग 1984 मध्ये माझं लग्न झालं 3 जून. लग्नालाच 40 वर्ष पूर्ण झाली. अरे वा. हं. आणि मग 1988 साली मी कॅप्टनचा हुद्दा मला मिळाला, म्हणजे कॅप्टनचं पद स्वीकारलं. ते आपण पुढे बोलूया. आता आपण मग तुमचं लग्न कसं जमलं? म्हणजे ठरवून केलं का प्रेमविवाह होता? आणि पुढे मग संसार वगैरे कुठल्या गावात तुमचं बिऱ्हाड होतं किंवा मुलं बाळ हे ह्याच्याबद्दल थोडं आधी सांगाल? नाही, स्नेहल पार्ल्याची हं. आपलं रीतसर जसं पत्रिका वगैरे बघून मुली सांगून लग्न करतात तसंच झालं. हं. त्यावेळेला मर्चंट नेव्ही मधल्या लोकांशी लग्न करायला फारशा मुली उत्सुक नव्हत्या. अजूनही आहेत की नाही काय मला सांग? माहिती अरे बाप. नाही. नाही, आता चांगला म्हणजे समजतात हे करिअर मर्चंट नेव्ही. नाही, कारण त्यावेळेला पण म्हणजे आमच्या लग्नाच्या बोलण्यामध्ये मी पहिल्यांदा स्नेहलला सांगितलं की वर्षातनं 7-7, 8-8 महिने दूर राहावं लागतं. आणि मग आमच्या घरी म्हणजे एकत्र राहायला आम्ही प्राधान्य देतो, म्हणजे आई वडिलांच्या बरोबर राहायला. तर ती म्हणली हो, मला पण चालेल. आणि मग जमलं आणि झालं. ओके, गुड. आणि लग्नानंतरचं आयुष्य सगळं पुण्यामध्येच गेलं. म्हणजे मी बोटीवरती जायचो आणि सुरुवातीला आम्हाला जवळजवळ 10 महिन्याचं कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्ट असायचं. त्याच्यामुळे मग कधीतरी मधनं एखादा महिना स्नेहलला यायला जमायचं. मग 1986 साली सायली, म्हणजे माझी मुलगी पहिली, ती झाली. मग तिला पण बोटीवरती येणं अवघड होतं. तरी सुद्धा ती मुलगी 1 वर्षाची असताना तिला घेऊन बोटीवरती आली होती. मग त्याच्यानंतर 1991 साली दुसरा मुलगा झाला, अनिरुद्ध. आणि वी कंटिन्यूड. म्हणजे मग मी जेव्हा सुरुवातीला मधले 10-12 वर्ष माझे खेळ मागे पडले होते, कारण बोट, परीक्षा याच्यामध्ये गुंतलो होतो. मग नंतर एकदा असाच रस्त्याने चालताना आमचा जुना कोच भेटला. तो म्हणला, अरे तू ये ना बास्केटबॉल खेळायला. आणि तेव्हापासून माझा परत बास्केटबॉल सुरू झाला. पण ते केव्हा सुट्टीवर जेव्हा यायचा पुण्यात तुम्ही त्यावेळेला? हो.
सुट्टीवरती यायचो तेव्हा मग बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्विमिंग हे छंद सुट्टीवरती असताना चालू होते. म्हणजे एकंदरीत काय की इकडे समुद्राच्या लाटांचा सामना तुम्ही करत होता वर्षातनं 10 महिने म्हणाला तुम्ही, आणि तुमच्या हो. बेधुंद मनाच्या लहरी असं म्हणू आपण, कारण एक कवी तुमच्यात दडलेला आहे, एक अभिनेता आहे, एक खेळाडू आहे. या सगळ्या लहरी स्नेहल सांभाळत होती घरी आल्यानंतर, बरोबर ना? हो, बरोबर आहे. कधीतरी पत्रात एखाद्या वेळेला काव्य स्फुरायची, लिहायचो. पण नंतर नंतर मग मी शक्य असेल तेव्हा 4 महिने 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागलो. अच्छा. म्हणजे 1986 साली मी शिपिंग कॉर्पोरेशन सोडली आणि प्रायव्हेट कंपनीत, नॉर्वेजियन कंपनीत जॉईन झालो. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला माझी कॉन्ट्रॅक्ट साधारण 4-5 महिने. सो आफ्टर 4-5 मंथ्स आय यूज्ड टू बी ॲट होम फॉर 3-4 मंथ्स असं ऑन एन ॲव्हरेज. पण मागे तुम्ही गप्पाष्टक मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही घरी असायचा सुट्टीच्या कालावधीत, तेव्हा तुमचे काही काही उपक्रम असायचे. मग ते बाजीरावाचे पुतळ्याचं काय ते सांगा बरं परत एकदा. नाही, बाजीराव हा माझ्या आयुष्यातला खूप म्हणजे मी त्यांना अतिशय मानतो असे ते पुरुष आहेत. तर मी एकटाच, मी लोकांना विचारलं, माझ्याबरोबर कोणी फारसं आलं नाही, कोणीच आलं नाही ऍक्च्युली. डेक्कन जिमखान्यापासून पळत पळत जायचं, बाजीरावांच्या पुतळ्यापाशी जायचं, तिथे त्यांचा चौथरा खाली जो असेल तो साफ करायचा, त्यांना वंदन करायचं आणि परत यायचं. आणि हे केव्हा? त्यांच्या वाढदिवशी? हा, बाजीरावाच्या 18. वाढदिवशी. 18 ऑगस्ट. ते जेव्हा मी पुण्यात, ते काही दिवस जमलं, पण नंतर त्यालाही खंड पडला. अच्छा. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं साधारणपणे 6 महिने बोटीवर आणि 6 महिने घरी असं बरोबर. वेळ चालू होतं. हो. आणि कॅप्टन सारखा महत्वाचा तुम्ही हुद्दा सांभाळत होता, तर त्यासाठी मग तुमचं म्हणजे मी रुटीन विचारत नाही आता तुम्हाला, पण काही असे आव्हानात्मक प्रसंग नक्कीच आले असतील. कधी कधी जीवावर बेतला असेल समुद्रातून प्रवास करताना. अशा काही आठवणी असतील तर नक्कीच ऐकायला आवडतील. तशा बऱ्याच आठवणी आहेत, कारण समुद्राचं जीवन म्हणजे दररोज काही ना काही आव्हान वादळाशी सामना. असतं. पण अगदी दररोज वादळ येतात असं नाही, काही वेळेला समुद्र खूप शांत असतो. हो. म्हणजे फक्त समुद्रातली वादळ हेच आव्हान नसतं. तर मॅनेजिंग पीपल, मॅनेजिंग चार्टर्स आणि कारण तुम्ही वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांशी तुम्हाला डील करायला लागतं. त्यामुळे तसे बरेच प्रसंग आहेत. पण तो आपण कोणत्या देशात प्रवास झाला या निमित्ताने? कोणकोणत्या? जवळजवळ ज्या देशांना समुद्र आहे हा. ते जवळजवळ सगळे देश झालेत असं म्हणायला हरकत नाही. हम्म. म्हणजे ऑल कॉन्टिनेंट्स. फक्त अगदी आर्क्टिका आणि अंटार्क्टिका राहिलेत. पण आर्क्टिक सागराच्या जवळ म्हणजे नॉर्वेच्या नॉर्थला 68-69 डिग्रीज नॉर्थ पर्यंत मी जाऊन आले. आणि इकडे साऊथला केप ऑफ गुड होप अच्छा. मग एखादा किंवा केप हॉर्न. आता इथे सांगण्याजोगा प्रसंग असा आठवतोय का की थरारक आहे आणि कसं त्यातून तुम्ही मार्ग काढलात? संकट आलं होतं, परंतु तुम्ही त्यातनं यशस्वीपणे कसे तरून गेला असं? त्याच्यामध्ये सांगायचं महत्वाचं म्हणजे मी तरी असं मानतो की देवाचा पाठिंबा किंवा देवाचे आशीर्वाद, आई वडिलांचे आणि आपल्या घरातल्या लोकांचे सपोर्ट हा खूप महत्वाचा असतो. कारण बोटीवरती तुम्ही एकटे असता. बरोबर. तर म्हणजे तुम्हाला सगळ्या शिप मधल्या लोकांना सांभाळायला लागतं. त्यांचेही प्रॉब्लेम्स असतात, ते एखाद्या खुबीने सॉर्ट आउट करायला लागतात. आणि तुमच्या मनामध्ये किंवा तुम्ही जरी समजा काही कारणाने घाबरलात तरी तुम्हाला ते बाहेर दाखवता येत नाही, कारण बाहेरचे सगळे लोक तुमच्याकडे बघत असतात. वादळांशी सामना करताना म्हणजे मी म्हणतो तेव्हा की एकतर आपण आणि मध्ये वरती देव याच्यामध्ये खरंच काय, म्हणजे समुद्रामध्ये वरती आकाश आणि खाली पाणी, कसा देव पाठीराखा असतो याचं मला खूप वेळा प्रत्यंतर आलं. त्याच्या आता नंतर मी काही स्लाइड्स केले आणि व्हिडिओ दाखवला, जर आपल्याला वेळ झाला तर त्याच्यामध्ये समुद्राचं भयानक स्वरूप काय असतं ते कळेल. गप्पाष्टक मध्ये तो एक भाग येऊन गेलाय की आम्ही एक कलामान. प्रसंग तुम्ही तिथे सांगितलेला आहे, बरोबर आहे.
तशाच प्रकारचा म्हणजे इथे काही सांगावं असं वाटतंय का तुम्हाला? एखादा प्रसंग असं वर्णन करावं असं वाटतोय का? एक प्रसंग आहे, पण तो जवळ-जवळ माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट किंवा मला सीझन सेलर म्हणतात तसं करायला झाला. पण तो हं, आता इथे मी अगदी थोडक्यात उद्धृत करतो, कारण तो जवळ-जवळ 1989 ते 1994 5 वर्ष हं, माझ्या आयुष्यात या ना त्या कारणाने चालला. हं, तर इट वॉज अ मल्टीनॅशनल ऑइल फ्रॉड इन व्हिच आय वॉज इन अनविलिंगली किंवा काय म्हणायचं त्याला मी शिपचा कॅप्टन होतो. हं. त्यामुळे त्या शिपच्या कॅप्टन असल्यानंतर तुम्हाला कुठे इकडे घेऊन जा म्हटल्यानंतर तुम्हाला तिकडे जायला लागतं. जसं उबरने बोलावलं की उबर तुमच्याकडे येते. बरोबर. तुम्ही त्याला जिकडे जाल तिकडे सांगायला त्याला जावं लागतं. हं, तर त्याच्यामध्ये आय वॉज केअरफुल आणि आय वॉज सेंडिंग प्रॉपर टेलेक्सेस म्हणजे मी अगदी थोडक्यात सांगतो. हं, त्याच्यामुळे मी त्याच्यामधनं सुखरूप बाहेर पडलो. हं. नाहीतर मला त्याच्यामध्ये गोवायचं आणि माझ्या त्याला स्मोक स्क्रीन असं एक त्यांचं नाव आहे. म्हणजे दे यूज यू आणि तुम्हाला फ्रंटमध्ये ठेवून तुमच्या मागे इतर कारवाया करतात. हो. हं. अशा पद्धतीचं जरा ते सांगायला सोपं नाहीये या हं, एवढ्याशा याच्यामध्ये. हं. पण ती केस फार इंग्लंडपर्यंत चालली आणि त्याच्यामध्ये मला यश मिळालं. अरे वाह! म्हणजे असे अनेक प्रसंग येऊन गेलेत आणि हो. त्यातून तुम्ही अर्थातच यशस्वीपणे सगळ्याचा सामना केला. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं 1974 साली तुमची नेव्हीमध्ये एंट्री झाली. किती वर्ष मग पुढे होतात तुम्ही नेव्हीमध्ये? मी 1974 ला कॅडेट म्हणून होतो. 1988 ला कॅप्टन झालो आणि 2016 ला मी रिटायर झालो. रिटायर झालो म्हणजे हां. मधल्या काळामध्ये मुलांची 10वी-12वी होती तेव्हा आमचं एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये मी शिकवायला जात होतो. पण मोस्टली आय वॉज सेलिंग आणि आय सेल्ड ऑन ऑलमोस्ट ऑल टाइप्स ऑफ शिप्स एक्सेप्ट लार्ज कंटेनर कॅरियर. हं. म्हणजे आता पुढे शिपचे प्रकार वगैरे आपल्याला जमलं तर माझ्या स्लाईड शो मध्ये मी दाखवीन. हां, नक्की, नक्की. पण म्हणजे 2016 म्हणजे तब्बल 42 वर्ष ही तुमची शिपवरची कारकीर्द झालेली आहे. 41-42 हो. 74 ते 16 म्हणजे 42 वर्षाची कारकीर्द झाली तुमची. प्रदीर्घ कारकीर्द आहे. मग 16ला तुम्ही रिटायर 16 सालापासून मग कसं आयुष्य सुरू झालं तुमचं? वेगळं काहीतरी बदल झाला असणार आयुष्यात. बदल म्हणजे एक दिवस खुर्चीवरनं उठताना कमरेत उसण भरली. तोपर्यंत मी मी सांगितलं तसं मी सकाळी 1-1.5 तास टेनिस खेळायचो. हं, म्हणजे माझा त्यावेळेचा सुट्टीवरचा दिनक्रम असा असायचा. सकाळी 5:45 ला उठून 6 ते 7 पीवायसी वरती जॉगिंग, व्यायाम वगैरे करायचो. हं. 7 ते 8:30 टेनिस. आवाज स्नेह ऐकू येतोय का माझा? हो, येतोय, येतोय. आवाज येतोय व्यवस्थित ऐकू. 7 ते 8:30 टेनिस, मग दुपारी 11 ते 12 बॅडमिंटन, नंतर संध्याकाळी 4 ते 5 टेबल टेनिस आणि 7 ते 8:30 बास्केटबॉल. हं. असा म्हणजे सुट्टीवरती अगदी असा वेळ जायचा. संपूर्ण दिवस तुमचा काही ना काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज चालू असायच्या. ओके. पण आणि मग 2016 16 साली खुर्चीवरनं उठताना कमरेत उसण भरली आणि तेव्हापासून माझे आउटडोअर ऍक्टिव्हिटीज ऑलमोस्ट बंदच झाल्या म्हणजे. म्हणजे मी चालायला जायचो किंवा थोडंसं कधीतरी खेळायचा प्रयत्न करायचो. हां, पण आधीचं जे ऍक्टिव्ह लाईफ होतं ते थांबलं. थोडं हॅम्पर झालं. हां, हं. अच्छा. पण मग ह्या आता ज्याच्यामुळे आपण सगळे एकत्र आहोत, त्या पार्किन्सनचा प्रवेश केव्हा झाला? ऍक्च्युअली कमरेत उसण भरली, मग त्याच्यानंतर फिजिओथेरपी केली, मग बरं झालो. अमेरिकेला पण जाऊन आलो हं. आणि स्नेहल आली हां. हां, हं. ये. स्नेहल. नमस्कार. चालू दे, चालू दे. हां. काय आहे, लहान मुलं आहेत घरामध्ये त्यामुळे तिला म्हणजे दात नक्की, ओरडायचं. नक्की. अगदी अत्यंत गोड असं काम चालू आहे. तिचं. पण तू पण तुझ्याबद्दल सांगतेस का जरा? आणि मग तुला कदाचित जावं लागलं तरी हरकत नाही. पण स्नेहल बद्दलही आपण ऐकूया.
स्नेहल मी थोडी ओळख करून देतो तिची. हा. ती म्हणजे MSc स्टॅटिस्टिक्स झालेली आहे 1984 साली. अरे वा. आणि त्याच्यानंतर तिचे योगासनाचा कोर्स झालाय. ती योगासनं करते, गीता शिकवते. एवढं काही सांगत बसायला नको. नाही चांगलं आहे सगळं. मला सगळं माहिती आहे, पण सगळ्यांना कळू दे. आणि तू गीता पठण शिकवतेस इतरांना. हा, म्हणजे गीता उच्चारण शिकवते. गीता धर्मवंत हा. पद्धतीने हा. उच्चारण. गाणं शिकतेस तू, बरोबर आहे ना? तू स्वतः काय? गाणं शिकतेस. गाणं शिकतेस स्वतः. ते मी कायम शिकतच राहणार आहे. देवानंदशी गप्पा मारतात. हं? देवानंदशी गप्पा मारतात. देवानंदशी गप्पा मारायचं तुला रोज संधी मिळते, कारण कर्वे म्हणजे देवानंदच आहेत. आणखीन तू एक आध्यात्मिक IT वारी करून आलीस. आपण ते हा, केलं होतं, पण IT च्या लोकांबरोबर तू एक वारी म्हणजे पंढरीची वारी करून पंढरपूरला. आलीस. हा, तो एक छान तुला चान्स मिळाला. गुड. आणि तिला नर्मदा परिक्रमा करायची आणि माझाही प्रयत्न आहे तिच्या बरोबर जेवढं जमेल तेवढं जायचं. बघूया कसं काय होतंय. हो, देवाच्या मनात. होईल. तर तुमचं चालू द्या, मी जरा आता मुलांकडे. हो, जरूर. हं. ठीक आहे. तर आपण काय म्हणत होतो, तर तुमच्या पिढीचा शिरकाव कसा झाला? हं. तर 2016 साली ते उसण भरल्यानंतर फिजिओथेरपीने बरं वाटलं. मग अमेरिकेची ट्रिप करून आलो होतो. मग परत मी म्हटलं आपण टेनिस वगैरे, त्या फिजिओथेरपिस्ट म्हटले की आता रिझ्यूम नॉर्मल लाईफ, तुम्ही आता घरात बसू नका, म्हणून मी परत टेनिस वगैरे खेळायला लागलो. पण दर 4-5 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी काहीतरी व्हायचं आणि पुन्हा कंबर धरायची. म्हणून मग 2-3 स्पाईन स्पेशलिस्टकडे गेलो. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला लगेचच ऑपरेशन, म्हणजे अगदी पहिल्यांदाच ऍक्च्युली 2016 साली म्हणले ऑपरेशन करायला लागेल स्पाईनचं, डिकॉम्प्रेशन. पण ते अवॉइड करूया करत करत 2020 सालापर्यंत ते अवॉइड केलं. त्याच्यामध्ये चारू आपटे म्हणून आहे, चारुदत्त आपटे, डॉक्टर आपटे, त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा ते म्हणले की मला तुमच्या कमरेपेक्षा सुद्धा तुम्हाला थोडा पार्किन्सनची सुरुवात आहे का अशी शंका येते. बर. तर मग त्यांनी प्रदीप दिवट्यांच्याकडे, डॉक्टर दिवट्यांच्याकडे रिफर केलं. डॉक्टर दिवटे म्हणले की तुम्हाला काही झालं नाहीये, तुमच्या मनामध्ये आहे. अच्छा. तुम्ही शंका अजिबात काढून टाका आणि नॉर्मल लाईफ रिझ्यूम करा, घरामध्ये बसू नका. पण त्याच्यानंतर मग 2 वर्ष, हे मला वाटतं 2018ची गोष्ट असेल. 18-19ची गोष्ट, मला एक्झॅक्टली आठवत नाही आता. 2020 साली कौस्तुभ दिंडोरकरांच्याकडे गेलो. ते म्हणले की त्यांनी मला गाबापेंटिन NT नावाची 400 mg ची गोळी दिली, बट दॅट वॉज टू स्ट्रॉंग फॉर मी. म्हणून मी ती अर्धी घेतली. पण ती जवळजवळ 6 महिने घेतल्यानंतर आय वॉज क्वाईट ओके, म्हणजे मी 10 किलोमीटर पर्यंत चालायला लागलो. अरे वा. पण ती गोळी बंद केल्यानंतर मग परत थोडासा त्रास व्हायला सुरुवात झाली. मग ते म्हणले परत MRI काढा, आणि त्यांनी सांगितलं की ऑपरेशन इज नेसेसरी. मग ते ऑपरेशन केलं. अमेरिकेत आलो मुलीकडे, आणि त्यावेळेला नातू झाला होता, सिद्धार्थ. तर त्याच्यानंतर मग आम्हाला अमेरिकेत आलो त्यावेळेला कोविडचं प्रस्त बरंच होतं. म्हणजे तर तिथे फायझरची 2 इंजेक्शन 20 दिवसाच्या आत घ्यायला लागणार होती, पार्ट 1 आणि पार्ट 2. अच्छा. ते घेतल्यावरती एक दिवस थोडासा ताप आल्यासारखा झाला, आणि नंतर मला पायातली ताकद जी तेव्हापासून कमी झाल्यासारखी वाटते, ती अजूनही पायात भरपूर ताकद आली नाही असं मला वाटतंय. पण तेव्हा मग पाय ड्रॅग व्हायला सुरुवात झाली. मग परत मी इंडियामध्ये आलो आणि तिथनंच कन्सल्ट केलं होतं. तर 2-3 डॉक्टरांना विचारलं, तर प्रत्येक डॉक्टरांची नावं सांगत बसत नाही मी, सांगायला काही हरकत नाही. पण 3 डॉक्टरांनी निदान केलं की तुम्हाला अर्ली पार्किन्सन आहे. आणि त्याच वेळेला 2021 सालची गोष्ट, 2020 नोव्हेंबर, 20 नोव्हेंबर, नाही 21 नोव्हेंबर, सॉरी, बरोबर. 20 नोव्हेंबरला ऑपरेशन झालं. अच्छा. आणि सन फार्मा एक नवीन मेडिसिन घेऊन येत होतं, त्याची ट्रायल सुरू होती.
म्हणून मग त्या ड्रग ट्रायल मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर त्याची प्री कंडिशन अशी होती की यू शुड नॉट बी ऑन एनी ऑफ दीज टिपिकल पार्किन्सन ड्रग म्हणजे लिव्होडोपा सिंडोपा घेतले तर. हं. म्हणून आणि मी घेतच नव्हतो म्हणजे त्यावेळेला. आणि मग त्या ड्रग ट्रायल मध्ये पार्टिसिपेट केलं त्याच्यामुळे तेव्हापासून मी त्या सिंडोपापासून लांबच राहील. बरं. तर 2019 पासून तसं म्हणायचं तर कदाचित सुरुवात झालेली असेल, हं. पण त्याचं शिक्कामोर्तब 21 साली झालं. हं. आणि मग मला वाटतं 21 साली 22 साली मी ग्रुप जॉईन केला. हं. कारण आमच्या पीवायसी मध्ये एक इन्स्ट्रक्टर होता, तो म्हणला की तुम्ही ऋषिकेश पवारकडे जा, डान्स क्लासचा खूप फायदा होतो. हं. म्हणून मी ऋषिकेश पवारला पहिल्यांदा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. मग 4 महिन्यांनी कॉन्टॅक्ट झाल्यावर त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये असा असा ग्रुप आहे. मग तीर्थळी मॅडमशी बोललो, मी जॉईन झालो. अच्छा. पण मग त्या क्लिनिकल ट्रायल्स मध्ये तुम्ही सहभाग घेतला होता, तो चालू ठेवली ती ऍक्टिव्हिटी? व तो चालू होता. हं. तो 1.5 वर्ष होता, म्हणजे एक्सटेंडेड ट्रायल पण झाली. पण त्याच्यानंतर मला परवाच असं कळलं अनफॉर्च्युनेटली हं. की त्यांना जसे पाहिजे तसे रिझल्ट मिळाले नाही. त्यामुळे आता तरी त्यांनी त्याचं काय म्हणायचं ट्रायल थांबवले. हं. 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 अच्छा, असं सगळं आहे. पण म्हणजे आता तुम्ही पार्किन्सन आहे असंच समजता म्हणजे? हो, म्हणजे मी असं समजतो, कारण त्याचे काही काही स्लोनेस आहे. हं. आणि काय झालं मागच्या वेळेला सुद्धा, म्हणजे लास्ट इयर अमेरिकेला आल्यावरती परत आय हॅड रीच्ड अप टू वॉकिंग ॲट अ स्टेज 4 किलोमीटर्स. ओके. मला तेव्हापासून पण ती नर्मदा परिक्रमा स्नेहपूर्वक करायचं मनात होतं म्हणून. हं. हं. पण इथल्या पोलनचा किंवा कसला तरी मला त्रास झाला आणि मग मला सर्दी झाली खूप. हं. आणि एक दिवस परत ताप आला. हं. हं. त्याच्यामध्ये औषधांच्यामुळे किंवा कशामुळे माहिती नाही, माझं ब्लड प्रेशर अनयुज्युअली हाय झालं होतं, म्हणजे 120 240 वगैरे झालं होतं. हं. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे आधी मला बॅलन्सचा प्रॉब्लेम नव्हता, ओके. पण आता मला तुम्ही त्या मागच्या आपल्या जपूरच्या याच्यामध्ये बघितलं असेल तर चालताना म्हणजे एकदा तोल गेले असं. 100 तोल गेल्यासारखं होतं किंवा पुढे पुढे पळत गेलं, मला थांबता येत नाही. अनकंट्रोल्ड वॉकिंग होते. तसं काहीतरी होतं. हं. आणि इतके दिवस मला ट्रेमस अजिबात नव्हते. ओके. आता सुद्धा मला फारसे ट्रेमस नाहीयेत, पण दिवसातले 1-2 तास कधीतरी एकदा पाय हालायला लागला की मग तो थांबायला थोडा जड जातो. मग उठून उभं राहायचं, थोडं चालायचं, असं केल्यानंतर ते जरा कमी होतं. हं. पण माहित नाही मला, म्हणजे मी आता मध्ये किरण सरदेशपांडे यांची पोस्ट, आणखीन कोणाची तरी एकाची पोस्ट होती आणि मलाही तसंच होतं. म्हणजे मी जेव्हा आतापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये मी टोटल 30 गोळ्या घेतल्या असतील सिंडोपाच्या. अर्धी गोळी, पाव गोळी, 1 गोळी असं सगळं करून. पण ते सिंडोपाची गोळी घेतली की मला नॉशिया येतो, खूप मळमळ येते, उलटी होईल असं वाटतं. त्याच्यामुळे मी ते बंद केलं. हं. आणि दुसरं मला असं जाणवलंय की मी सकाळी अर्धी गोळी घेतली तरी दुपारी 3 नंतर मला त्याचा म्हणजे फ्रेशनेस म्हणा किंवा चालण्यामध्ये सुधारणा म्हणा. इतर लोकांना अर्ध्या तासात बरं वाटतं, पण मला काही तसं वाटत नाही. हं. त्यामुळे मी ते डिस्कंटिन्यू केलं. मग मी डॉक्टर संतांच्याकडे गेलो होतो. हं. तर ते म्हणले की तुम्हाला ते सुटत नसेल तर झंडोपारची पावडर घ्या. बरं. त्यामुळे झंडोबाची पावडर अर्धा चमचा दिवसातनं 2दा हं. आणि प्रेमिप्रेक्सॉल नावाची एक गोळी आहे 0.25 mg, हं. ती रात्री, आणि बीपीची गोळी, हं. ही औषधं. ही औषधं चालू आहेत सध्या. आणि पण तुम्ही काय म्हणायचं, जसं समुद्रावरची वादळं तुम्ही थोपवून धरली, तसं पिढीचंही वादळ तुम्ही चांगल्यापैकी थोपवून धरलेलं आहे. पण आधी आपण आता तुमच्या चित्र स्लाइड्स बघूया, कारण सगळ्यांना त्याची खूप उत्सुकता असणार आहे. तर काहीच दाखवतो, फक्त त्याच्या आधी जाता जाता फक्त एवढंच सांगतो की सकाळी मी विटाबिक्स नावाचं एक सिरियल मिळतं. काय मिळतं? विटाबिक्स विटॅबिक्स. विटॅबिक्स किंवा ऑल ब्रान हं. किंवा मग आपल्याकडे भाज्यांची स्मूदी, या 2-3 प्रकारामुळे कॉन्स्टिपेशन कमी होण्याचा किंवा म्हणजे स्मूथ मोशन व्हायला खूप खूप फायदा होतो असं मला वाटतं.
हम्म. आणि त्याच्याबरोबर शक्य असेल तेवढं, म्हणजे आता मला एवढं 4-4 किलोमीटर चालणं एका स्ट्रेचला जमत नाही, हा. पण कोणाला तरी बरोबर घेऊन मी दिवसातनं जेवढा वेळ चालायचा प्रयत्न करतो. ओके. So now, if time permits, we can go on slide. म्हणजे स्लाइड मध्ये मी काय केले ते सांगतो. शिफ्टचं साधारण आयुष्य कसं असतं ते मी दाखवायचा प्रयत्न करतो. हा. 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 वेळ आहे ना आपल्याकडे आहे अजून? आहे वेळ आहे आपल्याकडे. आपण बघूया. ही पहिली जी स्लाइड आहे, दिस शोज एंटायर वर्ल्ड, आणि त्याच्यामध्ये जे हिरवे रेषा आहेत, दॅट शोज प्राईम सी रूट्स. हम्म. म्हणजे इंडिया टू रेड सी टू मेडिटेरेनियन सी अक्रॉस अटलांटिक टू USA, अच्छा. नंतर साऊथ अमेरिका टू युरोप, हम्म. नंतर साऊथ अमेरिका टू चायना, ऑस्ट्रेलिया टू चायना, ऑस्ट्रेलिया टू जपान, असे प्रायमरी सी रूट्स आहेत. सो सेकंड स्लाइड. आता ही वेगवेगळ्या टाईपची शिप्स आहेत. दिस इज ऑइल टँकर. हम्म. याची साधारणपणे लेंथ ही 230 ते 320 मीटर्स आणि रुंदी ते अरे बाप. 30 ते 50 मीटर एवढी असते. 220 ते 230 मीटर म्हणजे जवळजवळ हो. 700 फूट झाली. हो, 700 फूट लांब आणि 200 फूट रुंद. हम्म. जवळपास. बर. म्हणजे महाकाय. त्याची कॅरिंग कॅपॅसिटी साधारणपणे 150,000 टू 250,000 एवढी असते. काय लिटर्स. नाही, टन्स. टन्स. माय गॉड. हम्म. नेक्स्ट. आता या सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या शिप्स आहेत. ही केमिकल कॅरियर आहे. केमिकल कॅरियर ही छोटी असते. छोटी म्हणजे 15 ते 25,000 टन कॅरी करतात. मग अशी होती ती 2.5 लाख टन होती. हो. आणि याची पण छोटीच. लांबी रुंदी कमी असते, कारण केमिकल्सचे बरेच पार्सल्स तुम्हाला घेऊन जायला लागतात. हा. हा. त्यामुळे ही छोटी असते. आणि एवढी केमिकल्स मिळत नाहीत ना. 1.5 लाख टन वगैरे एवढी केमिकल्स नसतात. त्या ऑइल हा. टँकर मध्ये क्रूड ऑइल कॅरी करतो आपण, कच्चं तेल. हा. अच्छा. हम्म. 3 नंबर. ही LNG कॅरियर म्हणजे लिक्विड नायट्रोजन गॅस. गॅस. हम्म. तो अशा पद्धतीच्या शिप मध्ये कॅरी करतात. अच्छा. आता आय विल जस्ट ब्राउज थ्रू, कारण बऱ्याच स्लाइड दाखवायच्या, जवळजवळ ठीक आहे. 40 स्लाइड. चालेल चालेल. हम्म. ही कंटेनर शिप म्हणजे हम्म. कंटेनर, काही काही शिप्स वरती जवळजवळ 6,000 कंटेनर पर्यंत कंटेनर घेऊन जाऊ शकतात. हो. हम्म. हे लाईफ स्टॉक कॅरियर म्हणजे Livestock. ते ऑस्ट्रेलियामधनं शीप किंवा कॅटल घेऊन मिडल ईस्टला येणं हा एक, हम्म. किंवा युरोप म्हणजे नेदरलँड मधनं घेऊन येतात मिडल हा. ईस्टला. याच्यात किती कर्मचारी असतात? कर्मचाऱ्यांची संख्या किती असते? कर्मचारी साधारणपणे सध्याच्या काळामध्ये, पूर्वी 60 लोक असायची. हा. कॅटल कॅरियरवरती अजून असतात जास्त लोक, कारण ते कॅटल साफ वगैरे करायला लागते, त्यांचे ते गोठे असतात तसे. पण स्टँडर्ड इज 18 to 24, इन्क्लुडिंग ऑल ऑफिसर्स आणि क्रू टुगेदर. हो. बरं. ही कार कॅरियर आहे. याच्या आतमध्ये जवळजवळ 6-7 मजले असतात आणि त्याच्या आतमध्ये कार्स लोड करतात. म्हणजे कार ड्राईव्ह करतात ड्राईव्हवे वरून आणि आतमध्ये नेऊन पार्क करतात. हो. बर. ही पॅसेंजर शिप. तुमच्यापैकी कोणी फेरीमध्ये गेला असेल तर त्या सिंगापूर ते मलेशिया किंवा नॉर्वेजियन फेरीज किंवा इकडे कॅरिबियन फेरीज असतात तशा. क्रूज म्हणतो ना. हे ऑफशोअर सप्लाय वेसल, म्हणजे आपल्याकडे बॉम्बेला जसे रिग्ज आहेत ते जवळजवळ 100 मैल अंतरावरती येतात. त्यांना लागणारे सगळं सप्लाय किंवा त्यांना काही रिपेअर वर्क वगैरे करायला लागणार असतील तर अशा या ऑफशोअर सप्लाय वेसल असतात. अच्छा. याला लाईफ बोट असं म्हणतात, इनक्लोज लाईफ बोट. ही सध्याच्या शिप्स वरती खूप, म्हणजे जर बोटीवरती काही असे जीवावर बेतणारे प्रसंग आले किंवा एखादी बोट बुडायला लागली
तर या लाईफ बोट मध्ये बसून ती लाईफ बोट पाण्यामध्ये उतरवून मग ते, कारण शिप बुडली हं, तर तुम्हाला पाण्यामध्ये समुद्रामध्ये पोहून जाणं शक्यच नसतं. हं, हं. त्याच्यामुळे लाईफ बोट इज, म्हणून त्याचं नाव लाईफ बोट असं आहे. याच्यामध्ये एनक्लोज बोट असं लिहिलंय, हो, एनक्लोज हो. लाईफ बोट, सर्वायवल बोट अच्छा. असं म्हणतात. हं. मग या मोठ्या शिपवर स्वसंरक्षणार्थ अँटी एअरक्राफ्ट गन्स वगैरे काय बसवलेले असतात का? नाही नाही नाही, नो गन्सर अलाउड. बरं, हा जो आहे याला शिपचा ब्रिज असं म्हणतात. म्हणजे हं, विमानाचं कॉकपिट किंवा हं. आपल्या कारचं ड्रायव्हिंग सीट असतं तसं आता याच्यावरती बरेच कंट्रोल्स असतात. आणि पुढच्या स्लाइडमध्ये, 1-2 स्लाइडमध्ये आपण बघू की शिप चालवणं जे म्हणतो आपण, किंवा स्टेअरिंग व्हील, हा माणूस आहे, हा एक डेडिकेटेड क्वार्टर मास्टर किंवा स्टेअरिंग हेल्समन असं म्हणतात हं. त्याला. आणि तो बोटीवरचं स्टेअरिंग व्हीलच आहे ना ते. हो, हो. तो स्टेअरिंग व्हील घेऊन फक्त त्याला इन्स्ट्रक्शन कॅप्टन किंवा पायलट देतात. अच्छा. दिस इज साईड व्ह्यू. ते पाठीमागे ते आहे ते चार्ट टेबल आहे. हं, म्हणजे त्याच्यावरती मग शिपची पोझिशन प्लॉट करून मग त्याच्यावरती कुठल्या कोर्सने कसं जायचं ते ठरवतात. हं. आणि एका बाजूला कम्युनिकेशन रूम असते. हां, हं. आता दिस इज इन ऍक्शन. म्हणजे एक जण त्या स्टेअरिंग व्हीलच्या इथे उभा आहे, 2 जण पुढे बघतायत आणि एक हां. पायलट आहे, एक त्याला असिस्टंट करणार आहे. अशा पद्धतीने. आणि तिथे मध्ये एक कॅप्टन आणि एक ऑफिसर असे लोक ब्रिजवरती असतात. त्याला ब्रिज टीम किंवा नॅव्हिगेशन टीम असं म्हणतात. अच्छा. दिस इज, आता ही शिपची मेस रूम म्हणजे जेवायची खोली. हां. आता त्याच्यावरती काही अन्न ठेवलेलं नाहीये, रिकामीच आहे. हं. ही ऑफिसर स्मोक रूम म्हणजे संध्याकाळच्या वेळेला. आणि शिपवरती खूप पूर्वीच्या काळी तर खूप महत्वाचं होतं हं, हं. की आम्ही संध्याकाळी 6 ते 7 बोटीवरती जेवण संध्याकाळी 6 वाजता सुरू होतं आणि 7 ला संपतं. 7 वाजता गॅली बंद असते. हो. हं. तर 7 नंतर सगळ्या लोकांनी, अलिखित नियम होता की सगळ्यांनी, हं. म्हणजे जे ऑफ ड्युटी आहेत हं, हं. त्यांनी साधारण 7 ते 9 स्मोक रूम मध्ये यायचं, एकत्र बसायचं. हं. आणि काय तुम्हाला पत्ते खेळायचे असतील, ड्रिंक्स घ्यायचे असतील, ते सगळं या या स्मोक रूम, त्याला स्मोक रूम असं म्हणायचं. कारण पूर्वी जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा स्मोकिंग वॉज व्हेरी कॉमन थिंग आउट एट सी. आता आता बहुतेक कोणी लोक स्मोक करत नाही, हं, पण हं. त्यावेळेला इट वॉज व्हेरी कॉमन. त्यामुळे त्याला स्मोकिंग रूम किंवा लाऊंज अशी 2 नावं आहेत. अच्छा. म्हणजे थोडक्यात लेजरली वेळ घालवायचा. लेजरली वेळ घालवायचा. फक्त त्याच्यामध्ये काय होतं हं. की त्यावेळेला इट वॉज ऑलमोस्ट अलिखित नियम म्हटल्यासारखं की लोक संध्याकाळच्या वेळेला एकत्र यायचे. त्यामुळे एक माणूस, हल्ली बऱ्याच ठिकाणी व्हिडिओ हो. किंवा लॅपटॉप वरती त्यात- व्हिडिओ बघणं आणि केबिन हं. मध्ये ड्रिंक घेणं हा प्रकार सुरू झाले, विच हं. इज ऍक्च्युली बॅड. तर हो. लोक संध्याकाळी कंपल्सरी एकत्र यायचे, म्हणून स्मोक हं. रूम इम्पॉर्टंट आहे. गुड. बरोबर आहे. नेक्स्ट, हं. ही शिपची इंजिन रूम आहे. म्हणजे आता हं. तुम्हाला मी जास्त डिटेल मध्ये सांगत नाही, पण हं. 8 सिलेंडर्स किंवा 6 सिलेंडर, मी मध्ये तुम्हाला हं. म्हटलं होतं ना हं. गप्पाष्टमध्ये 1 सिलेंडर हो, हो. झाला होता. हो, हो. तर तशी ही शिपची इंजिन रूम आहे. अच्छा. ही सुद्धा जवळजवळ 1, 2, 3 मजल्या एवढी असते. म्हणजे त्याचे वेगवेगळे पार्ट्स असतात. ते हं. सगळे मी दाखवले नाही आहेत आता स्लाइड मध्ये. हं. हं. दिस इज इम्पॉर्टन्स ऑफ सुएज कॅनल. आपण इंडियातनं निघालो तर खाली आफ्रिकेला वळसा घालून युरोपला जायला 56 दिवस लागतात. हं. वेर सुएज कॅनल मधनं गेलो तर आपण साधारण 19 ते 21 दिवसामध्ये युरोपला पोहोचू शकतो. अच्छा. हे सुएज कॅनल ट्रान्झिट, म्हणजे ही अशी सुएज कॅनल, त्याला कॉन्वॉय सिस्टीम असं म्हणतात. मग एकामागोमाग एक शिप्स तुम्हाला दिसतील आता तिथे आहेत ती. हं. तर ती त्या कॅनॉल मधनं, त्याला सुएज कॅनल ट्रान्झिट असंच म्हणतात. म्हणजे अच्छा. हा पण दुसरा एक सुएज कॅनलचा फोटो आहे. हो. मॅनमेड कॅनॉल आहे हा. हं. हं. थोडासा नॅचरल जो होता ते
2 समुद्र त्यांनी जॉईन केले, रेड सी आणि भूमध्य समुद्र. अच्छा. आणि हा एक दुसरं म्हणजे काय म्हणा, वन ऑफ द वर्ल्ड वंडर्स की पनामा कॅनल. तर पनामा कॅनल हा पॅसिफिक ओशन आणि अटलांटिक ओशनला जॉईन होतो आणि त्याच्यामध्ये असे टप्पे केले त्यांनी. वरच्या बाजूला लेक आहे, हो. त्या लेक मध्ये तिथे 12 महिने पाऊस पडतो, त्यामुळे लेक मधलं पाणी कधी असे जातं. लॉक सिस्टीम्सनी घेऊन ते समुद्रामध्ये सोडतात आणि त्याच्यामधनं बोटी अशा टप्प्याटप्प्याने हं. लिफ्टने जसं माणूस वरती जातो तसं लिफ्ट करून एका बाजूने दुसऱ्या बाजूला नेऊन त्या डोंगराच्या पलीकडे नेतात. हो. अच्छा. हा तो पनामा कॅनल मी जे म्हटलं ना, टप्प्याटप्प्याने हं. एका बाजूला वरती पाणी दिसतंय, त्याच्या पुढे खाली पाणी दिसतंय आणि मध्ये ते लॉक गेट्स आहेत. हं. ते लॉक गेट उघडलं की दोन्ही बाजूची पाण्याची लेवल एक होते आणि ते शिप जे खाली असतं ते नॅचरली शिप फ्लोट होतं ना, त्यामुळे ते वरती येतं. भूगोलाच्या पुस्तकात फक्त नावं वाचलेली होती, तर ते बघायला मिळालं. पण हे सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का मोठं? आता ही 2 शिप्स आहेत बघा, एका बाजूला एक आणि एका बाजूला एक. एक हो. येणारा आणि एक जाणारा पनामा कॅनलमध्ये. हो. हे मी मगाशी जसं ऑइल टँकर म्हटलं तसं हे तेवढं 2,50,000 टन मला नाहीये. म्हणजे मी अशा एका शिपवरती होतो, त्याची 5 सिस्टर शिप्स होती कंपनीमध्ये. तर ते डाव्या बाजूला जे हे दिसत आहेत लोडिंग आर्म्स म्हणतात, ते थोडेसे रेडिश कलरचे. हो. तर तिथून तेलाचे पाईप आहेत, म्हणजे शिपवरती बरं. असलेलं तेल पंपाने त्या पाईप मधनं किनाऱ्याच्या टाकीवरती डिस्चार्ज करतात. अच्छा. तर दिस इज अबाउट 1,20,000 टन्स शिपची कॅरिंग कॅपॅसिटी. ही शिप ज्याला ड्रायडॉक म्हणतात, म्हणजे आपण रिपेअरला हे नेतो ना, रॅम्प वरती कार उभी करतो, गाडी उभी करतो. तशी कम्प्लीट त्या. आता मला त्याच्यावरती पॉइंटरने दाखवता येत नाहीये, पण मगाशच्या शिप तुम्ही फक्त वरचा तो लाल रंगाचा भाग जो असतो पाण्याच्या वरचा तो बघितला होता, तो सगळा पाण्याच्या खालचा भाग आपल्याला दिसतोय या स्लाइड मध्ये. म्हणजे खालच्या बाजूला थोडस ग्रेइश कलर किंवा ब्लूइश कलरचा दिसतंय, तो सगळा अंडर वॉटरचा पार्ट आहे, तो एरवी कधी दिसत नाही. आणि जर आपल्याला कधी वेळ मिळाला आणि एखाद्या मोठ्या ऑडिटोरियम मध्ये जर लार्ज याच्यावरती, तर आय कॅन एक्सप्लेन इट मच बेटर. ते बघू आपण कधी जमतंय का. दिस इज शिपचा स्टर्न किंवा रडर, म्हणजे रडर आणि खाली पंखा दिसतोय, तो पंख्याला प्रॉपेलर. प्रॉपेलर आणि रडर, म्हणजे रडरच्या यूज इज टू स्टिअर द शिप. शिप वळवण्याकरता त्या रडरचा उपयोग करतो. वरती जो माणूस बघितला होता ना आपण स्टिअरिंग व्हील वरती, त्या व्हीलच्या साह्याने या पाठीमागचा जो उभं प्लेट दिसते ती रडर म्हणतात, ती फिरवतो. अच्छा. अच्छा. हा रॉक ऑफ जिब्राल्टर तुम्ही ऐकला असेल तर, त्या शिपवर अप्रोचिंग जिब्राल्टर अँकरेज, तिथनं फोटो काढलेला आहे. हा पण तोच आहे, दुसऱ्या शिपवरनं रॉक ऑफ जिब्राल्टर आहे, दुसरा अँगल आहे. आणि वरती आकाशाचे जरा वेगळ्या छटा बघायला मिळतात म्हणून दाखवलाय. ही लाईफ बोट जी मगाशी आपण बघितली, जवळून दिसत. हे तुम्ही जर मागे ऐकलं असेल तर सुएझ कॅनल मध्ये एका शिपचं स्टेअरिंग फेल झालं आणि ती शिप आडवी अडकली आणि सुएझ कॅनल बंद होता. ही कंटेनर शिप ती अशी आडवी झाली आणि सुएझ कॅनल मध्ये ती बाहेर काढेपर्यंत सुएझ कॅनल काही दिवस बंद होता. दिस इज अनदर. आता हे जे 2 छोट्या बोटी दिसतात
शेजारी मोठ्या हम्म. बोटीच्या टग असं म्हणतात. टग म्हणजे दे आर पॉवरफुल छोट्या बोटी असतात त्याच्या साह्याने दोरखंड लावून बोटीला ओढतात आणि जवळ आली बोट म्हणजे विमान कसं पार्किंग केल्यानंतर ते ओढून त्यांच्या त्या गेट पर्यंत आणतात ना, हा. थोडासा तसाच प्रकार असतो शिपला अलॉंग साईड आणायला. अच्छा. आणि ही शिप जी आहे तिच्यावरती पाणी येते बघा, ती शिप कशी हो, कलली आहे. हो. हे एक समुद्राचं वेगळंच रूप आहे. हा. हम्म. आता हे रफ वेदर ज्याला म्हणतात ना, समुद्र बोटीवरती कसा येतो, त्या शिपच्या समोरच्या लाटा अशा उंच उधळून कम्प्लीट त्या म्हणजे जवळजवळ 200 मीटर लांब एवढ्या अंतरावरून पाणी त्या शिपच्या ब्रिज पर्यंत येऊ शकतं. हो. म्हणजे लाटांचा स्प्रे होतो, अख्खं पाणी नाही येत तेवढं. हा. पण याच्यावरनं कल्पना येईल तुम्हाला की बोटीच्या रफ वेदर मध्ये काय होतं. आता ती मगाशी छोटी बोट होती, ही मोठी बोट आहे. दिस इज गोइंग अक्रॉस. आता ऍक्च्युली या म्हणण्याला काय अर्थ नाही, अक्रॉस पॅसिफिक अटलांटिक कुठलाही समुद्र असला तरी तो खवळला की त्याचं रूप असंच असतं साधारण. अशा वेळेला डेकवरती, डेक म्हणजे ज्याला आपण बोटीचा समोरचा सपाट त्याच्यावरती जाणं नाही, म्हणजे अलाउड करत नाही. अलाउड नसतं. ते मग गप्पाष्टक मध्ये मी जे म्हटलं होतं ना, अशाच याच्यामध्ये त्या बोटीवरचा साऊंडिंग पाईपच उकडून आला पाण्यात. हा एक अनुभव म्हणजे बोटीवरती ज्यांनी घेतलाय त्यांना तो असा अविस्मरणीय असतो. तो सूर्योदय असं सकाळी बघायला मिळणं, शांत समुद्र असतो तेव्हा, म्हणजे समुद्राचं खवळलेलं रूपही बघितलं आपण आणि शांत समुद्राचंही रूप बघितलं. आणि हा सूर्यास्ताच्या वेळेला बऱ्याच वेळेला कसं होतं माहिती नाही, पण सूर्यास्ताच्या वेळेला असे ढग येतात आणि सूर्य अगदी अस्ताला जायच्या वेळेचे ते वेगवेगळी काय म्हणूयात आपण रंगाच्या छटा. रंग वेगळे वेगळे. हो. आता याच्यानंतर वेळ असेल तर एक 4-5 मिनिटाचा पॅसिफिक ओशन नावाचा एक व्हिडिओ आहे. अतुल सर तो दाखवता आला तर दाखवूया. वेळ आहे तसा, अजून एक 10 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे. नाही, तो 3-4 मिनिटाचाच आहे. पॅसिफिक ओशन नावाचा एक व्हिडिओ आहे. हो. स्लाइड्स फार चांगले. स्लाइड्स छान आहेत. तो व्हिडिओ बघूया आपण. Grabe. Oh, sir, na-video niyo. Yan muna kasi pagkita tayo siya, tama yung sinabi ng Sir Music, distribu tayo pa rin. Kasi nangyayari yan, pag nag-i-distribu na siya, nag-abim na. May unang din tayo. May ba siya, no? Oo. Baka mabali naman tayo dun, sir. याच्यामध्ये समुद्र खवळलेला असताना आणि हे शिप साधारणपणे 80,000 90,000 टन घेऊन जाणारं बल्क कॅरियर आहे. तर ते म्हणजे प्रचंड भिंग काय म्हणतात त्याला, असं वादळामधल्या एखाद्या पिसाप्रमाणे बोट हलते. त्या बोटीच्या साईजचा आणि समुद्राला बोटीच्या साईजचा काही फारसा फरक पडत नाही. तर हे माझं काय म्हणायचं तुम्हाला, रूपरेषा. म्हणजे अगदी थोडीशीच कल्पना आली आम्हाला, पण एकंदरीत आजूबाजूला एवढं ते अथांग पाणी
हा, ही अजून एक व्हिडिओ मला वाटतं दाखवत आहेत ते. Rolling like no other. सगळं सामान अस्ताव्यस्त होतं. बस आता व्हिडिओ नकोत. आता मला वाटतंय आता जे शेवटचं बघितलं ना ते आपल्याला कधी असं कळत नाही, पण बोट हालायला लागली की ड्रॉवर्स वगैरे सगळे बंद केलेले बांधलेले असले तरी ते सुटले तर सगळं सामान वरचं खाली येऊन पडतं. सो दिस इज माय एंड ऑफ प्रेझेंटेशन. आता कोणाला आणखीन काही विचारायचं असेल किंवा तुला काही विचारायचं असेल तर विचार. मागच्या वेळी डेकवर जमा झालेलं पाणी काढून टाकायसाठी ऑटोमेटेड व्यवस्था असेल ते नाही किती- नाही, काय असतं साईडला एक तर स्कपर्स म्हणजे ड्रेन असतो आणि रेलिंग असतं. बाकी डेक वरती पाणी सहसा साचून राहत नाही, कारण डेकला एक थोडस त्याला कॅम्बर म्हणतात, थोडासा उतार असतो. डेक पूर्ण सपाट नसतो, त्यामुळे समुद्रावरचं आलेलं पाणी ते आपोआप वाहून परत समुद्रात जातं. म्हणजे मला हे व्हेसल सारखं दिसलं, म्हणजे पाणी लाट आली मोठी तर ते पाणी साठू शकेल असं वाटतं. नाही नाही, बोटीवरचं पाणी, कारण समुद्राच्या लाटेमुळे एवढं प्रचंड अमाऊंट ऑफ पाणी येईल बोटीवरती की ते काढून टाकणं इम्पॉसिबल आहे. म्हणजे मी जेव्हा शिकवायचो तेव्हा मी एक वाक्य नेहमी लोकांना सांगायचो की द शिप शुड फ्लोट फ्री इन द वॉटर, वॉटर शुड नॉट फ्लोट फ्री इन द शिप. बरोबर. पण ते एकंदरीत वेगळंच आयुष्य आहे. आजूबाजूला एवढं अथांग पाणी आणि ते शांत असेल तेव्हा शांत असेल, पण जेव्हा ते उसळेल तेव्हा ते किती तीव्र स्वरूपात उसळेल आणि आपल्यापर्यंत येईल याचा काही नेम नाही. अशा पद्धतीनं तुम्ही तब्बल 42 वर्ष काढली. म्हणजे राहून राहून मला तुमचं सगळं हे आयुष्याची स्टोरी ऐकल्यानंतर कोलंबसाचं गर्वगीत आठवतं. त्यातल्या शेवटच्या 2 ओळी, चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला. हो, मलाही अनंत आठवत आहे. आमची अनंत 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 आमची ध्येयासक्ती, ध्येयासक्ती, अनंत अनाशा, किनारा तुला किनारा साज. तुला पामराला. असं तुम्ही समुद्राला सांगताय, तसंच आता पार्किन्सनलाही तुम्ही सांगताय की हा जीवन संघर्ष चालूच ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी होणार आहोत. किनारा तुला पामराला. असंच सगळ्यांना, सगळ्या संकटांना आपण असंच म्हणत राहिलं पाहिजे. असाच आपल्याला एक संदेश तुमच्या या आगळ्या वेगळ्या आयुष्यातनं मिळतोय. एवढं बोलून मी आजची मुलाखत संपवते. प्रश्न आपण सगळ्यांनी हे या पद्धतीने सगळं शांतपणे पाहिलं. आता आपल्याला कोणाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. एक 5-10 मिनिटं आपल्याकडे वेळ आहे. मी मृदुला कर्णी. पाठवत आहे प्रश्न कर्वे सरांना. विचार ना. मर्चंट नेव्हीची शिप्स आणि ह्या ज्या क्रूज असतात ना, म्हणजे प्रवाशांच्या एंटरटेनमेंटसाठी स्टोरी क्रूज, तर त्या क्रूज इतक्या खोल समुद्रात नेत नाहीत का? म्हणजे काय कसं, किंवा म्हणजे नाही, आता डेकवर पाणी आलेलं बघितल्यावर मला असं वाटलं की प्रवासी बोटीला डेकवर पाणी इतकं असं नाही, काय आहे, एक तर प्रवासी बोटींचे रूट्स ठरलेले असतात आणि तुम्ही जर बघितलं तर अक्रॉस अटलांटिक वगैरे जाणाऱ्या प्रवासी बोटी नाहीच आहेत. म्हणजे पूर्वी जेव्हा जायचे तेव्हा ते मालवाहू बोटीमधनं 2-4 त्यांच्या केबिन्स असायचे, त्याच्यातून प्रवासी जायचे. आता जर तुम्ही बघितलं तर जनरली कॅरेबियन क्रूज किंवा नॉर्दर्न कॅनडा टू अलास्का आयलंड वगैरे असे ते सुद्धा त्यांचे
दिवस ठरलेले असतात. त्यामुळे जिथे वादळ नाही हा. अशाच ठिकाणी जनरली क्रूज वरतून नेतात. मी आशा रेवणकर. मी विचारू? हो, विचारा ना. हा. कधी तुम्हाला ते समुद्री चाचा असं म्हणतात पायरेट्स असतात ना, त्यांचा कधी त्रास झाला? त्यांचा डायरेक्ट त्रास झाला नाही. मी जो म्हटलं तो नायजेरियन मध्ये तो दॅट वॉज नॉट पायरसी, पण छोटी मोठी पायरसी म्हणजे चितेगम किंवा अगदी चेन्नई म्हणजे मद्रासच्या अँकरेज मध्ये किंवा नायजेरियाच्या अँकरेज मध्ये हे लोक येतात आणि बोटीवरचे जे दोरखंड असतात ते कापून घेऊन जातात. तसं 2-3 वेळा घडलेल्या आहेत गोष्टी, पण शिप पळवून नेणं असा प्रकार नाही झालेला. अच्छा अच्छा, म्हणजे लकी होतात तुम्ही. माझ्या आताच्या ते ऐकलं की भीती वाटतं की जाऊन घेऊन डांबून ठेवतात वगैरे. ऍक्च्युली त्याच्याही करता ज्या प्रिकॉशन्स असतात, भाग वायर वगैरे, ते फोटो खूप फोटो होतील म्हणून ते फोटो माझे डाउनलोड करायचे आहेत माझ्याकडे, पण ते दाखवायचं राहिले. म्हणजे पायरट्स बोटीवरती येऊ नयेत म्हणून काय हा. प्रिकॉशन आणि ते ते अगदी दाखवू शकलो. समुद्राच्या मध्यात सुद्धा येऊ शकतात का? समुद्राच्या अगदी मध्यात नाही, पण हल्ली पायरट्स पण टेक्नोसेव्ही झाले, त्यामुळे त्यांच्याकडे फास्ट बोटी वगैरे आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी दूर अंतरावरती येऊ शकतात ते. हा. आणि मग ते जे डॅमेज करतात ते रिस्टोअर करता येतं बोटीवर? म्हणजे जनरली पायरट्सचं इंटेन्शन डॅमेज करण्याचं नसतं. ते येऊन वाटेवरच्या माणसांना गन पॉइंट्स वगैरे दाखवून बोटच अख्खी वळवायला लावतात आणि जाऊन त्यांच्या एखाद्या सेफ हेवन ज्याला म्हणतो आपण, त्यांची ठरलेली जागा असतात तिथे जाऊन ते अँकर करतात. आणि मग तुमच्या बोटीला सोडायला करता काय $1 मिलियन, $10 मिलियन काय असतील ते पैसे मागतात. पोलीस धरतात. पोलीस धरतात. देअर इंटेन्शन इज नॉट टू डॅमेज द शिप. ओके. टेक अवे द शिप इटसेल्फ. हा, टेक अवे द शिप विथ पीपल आणि रॅन्सम मारतात ना? रॅन्सम मागतात. येस. मला एक विचारायचंय, मी दीपा होनप बोलते. तुम्ही जनरली मी असं ऐकलंय की शिपवर शिफ्ट ड्युटी असतात ना, तर एकदा तुमची ती शिफ्ट संपल्यानंतरचा जो काळ असतो तो तुम्ही जनरली कसा घालवता, आणि त्याच्यामध्ये रेग्युलर एक्सरसाइज किंवा डाएट तुम्ही एवढ्या लॉंगच्या जर्नीमध्ये जेव्हा असता तर याची काळजी घेतली जाते का? हा, म्हणजे तुम्हाला आणि अगदी मेडिकल, आणि दीपाने विचारलं म्हणून मला आता आणखी एक की मेडिकल एड. हा, सांगतो. या महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा मी दीपा होनपांच्या प्रश्नाकडे जातो. तर बोटीवरचं आयुष्य खूप स्ट्रक्चर्ड असतं. आता कॅप्टनला देर इज नो फिक्स ड्युटी, एनी टाइम इज 24 hours ऑन. त्यामुळे फोन कॉल आला, काही प्रॉब्लेम आला तर कॅप्टनला जावं लागतं. पण साधारणपणे बोटीच्या याच्यामध्ये डेक म्हणजे ज्याला ब्रिज किंवा नॅव्हिगेशन टीम म्हणतात, त्यांचे 4 तासाचे टाइम ठरलेले असतात. म्हणजे 12 ते 4, 4 ते 8, 8 ते 12. मग परत जो रात्री 12 ते 4 वॉच करतो तो परत दुपारी 12 ते 4 येतो. म्हणजे 4 on 8 off असं समुद्रावरती असताना त्यांचं साधारणपणे रूप असतं. मग 8 तासाची त्याची सुट्टी असते, त्याच्यामध्ये त्याला काही लगेच गेल्या गेल्या झोप लागत नाही. त्यामुळे त्याला 6 तास कमीत कमी झोप मिळावी ऍट अ स्ट्रेच, अशा करता त्याची विभागणी केलेली असते. आणि जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा मी म्हटलं तसं की संध्याकाळी 7 ते 9 हे पूर्वी आमच्या वेळेला जेव्हा मी सेलिंग करायचो तेव्हा आय यूज्ड टू इन्सिस्ट दॅट पीपल शुड कम टुगेदर. आणि तेव्हा दुसरी एक प्रथा अशी होती की देर इज टू बी नो ड्रिंकिंग इन द केबिन. म्हणजे लाऊंज मध्ये एक फ्रीज ठेवलेला असायचा किंवा ड्रिंक्सचा बार असायचा. त्याचा फायदा असा होता की लोक कन्झम्पशन ऑफ लिकर वॉज ऑटोमॅटिकली कंट्रोल्ड. येस. आता मधल्या काळात ऍक्सिडेंट झाल्यामुळे हल्ली बऱ्याच वेळा ज्याला ड्राय शिप्स असं म्हणतात, नाही आता शिपवरती अल्कोहोल परमिटेडच नाहीये. ओके. त्यामुळे तो पण त्याचा म्हणजे परिणाम किंवा दुष्परिणाम काही म्हणू शकतो आपण. इट इज नॉट नेसेसरी दॅट
टू सोशलाइज यू नीड टू हॅव ड्रिंक, पण इफ यू आर ड्रिंकिंग इन मॉडरेशन यू कॅन सोशलाइज बेटर, असंही काही काही वेळेला आपण म्हणू शकतो. पण पण म्हणजे एक्सरसाइज एखादा आणि एक्सरसाइज आणि डाएट याविषयी काय काळजी घेतली जाते का खास? डाएट म्हणजे आता सकाळी ते पण टायमिंग फिक्स असतात. सकाळी तुम्हाला साधारणपणे एक 6 वाजता कप ऑफ कॉफी विथ 2 बिस्किट्स, मग 7:30 किंवा 8 ते 9 या वेळामध्ये ब्रेकफास्ट मध्ये नॉर्मली 2 एग्स, ब्रेड, बटर आणि एखादी भाजी किंवा आता हल्ली आपले कुक्स पण येतात त्यामुळे इडली सांबार, मसाला डोसा अशा पद्धतीचं काहीतरी ओके. असतं. हा हा. दुपारी 12 ते किंवा 12:30 ते 1:30 हे फिक्स टायमिंग असतात. 12 ते 1 किंवा 12:30 ते 1:30. त्याच्यामध्ये नॉर्मली दुपारच्या वेळामध्ये आपल्याकडे आता इंडियन कुक्स असतील तर पोळ्या, भाजी आणि डाळ हे मिनिमम असतं, आणि नॉनव्हेजिटेरियन असतील तर मग मोस्टली चिकन, फिश किंवा मटन यापैकी एक काहीतरी. मग दुपारी 4 वाजता कॉफी असते, आणि संध्याकाळी मात्र डिनर मी म्हटलं तसं 6 ते 7 या वेळामध्ये डिनर होऊन जातं. डिनरला पण साधारण तोच प्रकार असतो. डिनरला बऱ्याच वेळेला रात्री कुकला चपात्या करायच्या, म्हणजे पोळ्या करायचा एकच कुक असतो हल्ली. पूर्वी 3 कुक असायचे. त्यामुळे मग म्हणजे दिवसात एक राईस डिश आणि एका वेळेला पोळी, अच्छा. असं एक हार्ड अँड फास्ट नाही, पण जनरली दिस इज द ट्रेंड. ओके ओके. आणि मग रात्री भूक लागली तर एखादं ब्रेड किंवा सँडविच आणि कॉफी 10 वाजता. पण त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे 7 नंतर कोणी जेवत नाही. त्यामुळे संध्याकाळी 7 ते सकाळी 8:30 ऑटोमॅटिकली तुमचं काय इंटरमिडिएट फास्टिंग सारखं होतं. ओके. आणि मेडिकल एड बद्दल जो प्रश्न विचारला होता, तर शिपवरती एक मेडिकल कॅबिनेट असतं, आणि आमच्या मेडिकल एड काय कोणाचं ऑडिओ चालू आहे. तुम्ही हा, बोला. मी बोला. तर मेडिकल एडचा प्रश्न संपवतो. मेडिकल एड म्हणजे आम्हाला बेसिक फर्स्ट एड ट्रेनिंग दिलेलं असतं. त्याच्यामध्ये बँडेज, इंजेक्शन किंवा फ्रॅक्चर झालं तर त्याच्याकरता लावणारं प्लास्टर वगैरे तिथपर्यंत आम्हाला करता येतं. नाहीतर रेडिओ मेडिकल ऍडवाइस नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामुळे जशी होती, पण नशिबाने किंवा काय म्हणू आपण त्याला, पर्सेंटेज वाईज शिपवरती ऍक्सिडेंट किंवा शिपवरती माणसं सहसा अशी आजारी पडत नाही. ऍक्सिडेंट झाला तर ती गोष्ट वेगळी. ओके गुड. थँक्यू. ठीक आहे. कोणतरी विचारत होतं काहीतरी आता. नाही, तो कोणीतरी बोलत होतं मला वाटतंय, त्याचा आवाज. बरं, प्रश्न आणि काही कोणाला आहेत का? हा, मी अतुल ठाकूर. मला एक प्रश्न विचारायचा आहे अच्छा. की साधारणपणे समुद्रावर काम करणाऱ्या लोकांमध्ये काही अंधश्रद्धा असतात असं मी एक वाचलेलं आहे समुद्राशी निगडीत. त्यात कितपत तथ्य आहे? अंधश्रद्धा अशा कुठेही गेला तरी, म्हणजे आपण बघितलं तर बॅट्समन सुद्धा काही काही जण डाव्या पॅट पहिल्यांदा बांधतो, उजवा पॅट दुसऱ्यांदा बांधतो वगैरे असं म्हणतात, किंवा काही काही जण रुमाल घेऊन जातात. तर काही काही अंधश्रद्धा आहेत, पण समुद्राशी निगडीत अशा अंधश्रद्धा फारशा नाहीये. पण लोक व्हॉयज सुरू करताना नारळ फोडणं किंवा इक्वेटर क्रॉसिंग नावाचं पूर्वी एक सेरेमनी व्हायचं बोटीवर. तर इक्वेटर क्रॉसिंग इट इज काइंड ऑफ अ फन किंवा सीझनिंग द सेलर. पण काही ज्या अंधश्रद्धा आहेत ना, त्याच्यामध्ये काही तथ्य माहिती नाही. काही काही लोक म्हणतात की फ्रायडे द 13 ही ख्रिश्चन लोकांच्या मध्ये ती एक खूप मोठी अंधश्रद्धा आहे. म्हणजे त्या फ्रायडे द 13 ला पूर्वीच्या काळी लोक अवॉइड सिटिंग द सेल आउट एट सी. तर अशा काही ऐकीव अंधश्रद्धा, पण आताच्या टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स काळामध्ये तशा फारशा अंधश्रद्धा आहेत असं मला वाटत नाही. आणि एक दुसरा प्रश्न होता की आम्ही जे बर्मुडा ट्रायंगल वगैरे बद्दल वाचलेलं आहे, तर तशा काही गोष्टींचा तुम्हाला अनुभव आला? नाही, मी बर्मुडा ट्रायंगल मधनं बऱ्याच वेळा गेलेलो आहे.
तर काही तशाही गोष्टी आहेत की बर्मुडा ट्रायंगल मिस्ट्री सॉल्व. तर त्याच्यामध्ये एक असं आहे की समुद्राच्या त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, आणि दिस इज ऑल्सो टिपिकल कोइन्सिडन्स, त्याच्या खाली जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते टिपिकली रिलीज मिथेन. तर ते सगळे एकत्र येऊन त्यांचा जर समुद्राच्या बेडशी क्लाउड तयार झाला आणि त्याच्यामुळे जर त्या सगळ्यांनी म्हणजे दिस इज आय डोंट नो हाऊ मच प्रोबेबिलिटी इज देअर, पण तो मिथेनचा क्लाउड जर तयार झाला आणि तो मिथेनचा क्लाउड वरती येताना ते एखादं शिप तिकडनं जात असेल तर त्या तेवढ्या काळापुरतं तिथलं पाण्याची डेन्सिटी कमी होते आणि ते शिप सिंक्स. असं अशी एक थेअरी त्यांनी दिलेली आहे, पण त्याच्यामध्ये सगळी बोट सगळी लोक त्याच्यामधनं अदृश्य झाली वगैरे असं लिहिलं आहे, पण त्याच्यामध्ये फारसं काही म्हणजे मला तरी तसा काही अनुभव आला नाही. पण बर्मुडाचं हे जे मिथेन क्लाउडचं वगैरे प्रिडिक्शन करता येतं टेक्नॉलॉजी वापरून? काय काय बर्मुडा आता अतुलजींनी विचारलं ना, बर्मुडा ट्रायंगल, तर तुम्ही मिथेन क्लाउड म्हणालात ना, हो तर सेन्सर किंवा टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला अंदाज बांधता येतो का, प्रिडिक्शन करता येतं का? नाही तशी काही टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही आहे, आणि त्याच्यामुळे म्हणजे इट हॅपन वन्स इन आय डोंट नो 1000 or million. म्हणजे जसं आपण स्टॉर्म, चक्रीवादळ याचे अंदाज सध्या न्यूमेरिकल मॉडेल वापरून बरेचसे अचूकपणे सांगता येतात, तसं नाही ते सांगता येणार. नाही म्हणजे माझ्या तरी ऐकिवात नाही येत. अच्छा. एक अमिता, मंजिरी कंटक नावाची एक नवी मैत्रीण आहे, तिला विचारायचा आहे प्रश्न. हो जरूर. तो एक आपण शेवटचाच घेऊया आपण. तो शेवटचा. मला पण एक प्रश्न विचारायचा आहे. हॅलो बोला ना. कर्वे साहेब, बोला. तुम्ही जेव्हा ड्युटीवर होता आणि तिथं ऑन ऑफ पिरियड तुम्हाला फेस करावा लागला का? आणि तुम्ही फेस केला म्हणजे तुम्ही ड्युटीवर आहात बोटीवरती आणि आपल्याला जो नेहमीप्रमाणे ऑफ पिरियड येतो किंवा आपल्याला काही सुचत नाही, तोल जातो, त्यावेळेला तुम्ही कशी सिच्युएशन हँडल केली? नाही मला आधी पार्किन्सन सुरू झाला 2020 साली, असं 19 साली, आणि मी शिप सोडली 2016 साली. हा म्हणजे जेव्हा पार्किन्सन झालं तेव्हा बोटीवर जात नव्हता? नाही एक्झॅक्टली, मला तेच जाणून घ्यायचं होतं की काम करत असताना तुम्हाला म्हणजे हा पार्किन्सनचा त्रास नव्हता, म्हणजे तुम्ही जेव्हा फिट होता तेव्हा तुम्ही बोटीवर जात होता. बरोबर, किंवा आपण असं म्हणूया जेव्हा मी बोटीवर जात होतो तेव्हा मी फिट होता. एक्झॅक्टली, म्हणजे पार्किन्सन्स आणि काम असं तुम्ही कधी फेस केलं नाही? नाही. कारण मला थोडस जाणून घ्यायचं होतं, कारण मी जवळजवळ 11 वर्ष काम करत होतो आणि पार्किन्सन्स, मग काही वेळा ऑफिशियल टेन्शन मुळे माझे पल्पिटेशन वाढायचे किंवा मला ऑन ऑफ पिरियड फेस, तसं काही तुमच्या बाबतीत झालं का, मला जाणून घ्यायचं होतं. नाही. ओके, ठीक आहे. त्या मंजिरी कंटक विचारतायत ना का प्रश्न मृदुला? हा नमस्कार, आवाज ऐकू येतो का? आवाज येतोय, बोला. व्हिडिओ जरी चालू केला तरी चालेल. जरा मी घरच्याच अवतारात येतो. हा ठीक आहे. जरा वेगळ्या ठिकाणी. माझं नाव मंजिरी कंटक, मी पुण्यात असते आणि मी MSc एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, MA म्युझिक, MA योगशास्त्र आता जस्ट परीक्षा दिली आणि योग थेरपिस्ट आहे. तर ताईंशी माझी ओळख झाली आणि त्यांनी मला अलाउ केलं, सो थँक्स अ लॉट. मला सरांना प्रश्न विचारायचा होता की तुमच्यासारख्या या क्षेत्रांमध्ये काम करायचं तर एकतर माइंड पॉवर खूपच पाहिजे, पण तरी सुद्धा काही सायकोलॉजिकल काउन्सिलिंग किंवा काही माइंड स्ट्रॉंग करायचं काही टेक्निक्स किंवा असं काही ट्रेनिंग असतं का तुमच्यासाठी, किंवा योगाचं पण असतं का? आता त्या क्षेत्रात आहे म्हणून मी विचारते. नाही, असं डायरेक्ट किंवा स्ट्रक्चर ट्रेनिंग नसतं, पण एव्हरी इंडिव्हिज्युअल बाय हिमसेल्फ ही कॅन ट्रेन बाय हिमसेल्फ. म्हणजे असं बोटीवरती जायचंय म्हणून तुम्ही योगाचा कोर्स करा वगैरे असं काही नाही.
ते इनबॉर्नच असतं, त्यामुळेच तुम्ही एवढे धडाडीची कामं करू शकता. नाही, सी टीचेस यू लॉट ऑफ थिंग्स. येस येस ग्रेट ग्रेट सर. सुरुवातीच्या अप्रेंटिसशिपच्या काळामध्ये तसं काहीतरी ट्रेनिंग दिलं असेल ना, की आपण स्ट्रॉंग व्हावं अशा पद्धतीनं की नाही? ट्रेनिंग नाही, पण काय होतं सुरुवातीला यू सो बिझी की तुमचं दुसरीकडे लक्ष जात नाही. मग कॅप्टन झाल्यानंतर मग तुम्हाला जर मोकळा वेळ मिळतो तेव्हा मग नॅचरली यू गेट इन्क्लाइन टू मेडिटेशन, ओंकार किंवा या गोष्टींवरती. जसं जसं माणसाचं वय वाढत जातं, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत जातात, स्ट्रेस वाढत जातो, तसं स्ट्रेस मॅनेजमेंट वरती माणूस बाय हिमसेल्फ कॉन्सन्ट्रेट करायला लागतो. ठीक आहे मंडळी. एकच सेकंद ताई, थोडीशी मला सगळ्यांनाच एक विनंती करायची होती. आता एक छोटासा आम्ही प्रोजेक्ट घेणार आहोत पार्किन्सनवर. तर योग आणि पार्किन्सन, आता मी हे नव्यानेच सगळं शिकतेय, केवढे म्हणजे किती कॉम्प्लिकेटेड आहे हा आजार हे माझ्या लक्षात आलंय. तर तुम्ही सगळीजण फाईट करता, तर तुमचं खूप अभिनंदन आणि कौतुक वाटतं मला. इट्स नॉट इझी टू टॅकल दिस डिसऑर्डर वी कॅन से. तुमचं खूप सगळ्यांचं अभिनंदन. आणि मला असं एक विनंती करायची की तुम्ही सपोज तुम्ही योग करत असाल तर कशा पद्धतीने करता किंवा काय अडचणी येतात तरी तुम्ही मला पर्सनली माझा नंबर ताईंकडनं घेऊन जर ताई शेअर करतील, मला जर शेअर केलं तर मला त्याचा पुढे मला प्रोजेक्टमध्येही उपयोग होईल. आणि आता ह्या संस्थेशी जोडली गेली आहे तर तुमच्यासाठीही मला काही म्हणजे स्वखुशीनं करायला आवडेल. म्हणजे कशा अडचणी येतात ते मला जाणून घ्यायचं होतं की बऱ्याच प्रकारचे आसनं आहेत. आसनं म्हणजे योग नाही हे अगदी खरं आहे, पण तुम्हाला काय आवडू शकतं योगातलं, असं जरी प्रत्येकाने थोडंसं वेळ असेल तर. असं काहीच कोणाला बंधन नाही आहे. मी रादर ताईंना पण नाही विचारलं, पण मी डायरेक्ट तुमच्याशी संवाद साधते, त्याबद्दल ताई क्षमा करा. पण मला थोडंसं जाणून घ्यायचंय की नाही, तुम्हाला आपण सर्वांना तुमचा नंबर ग्रुपवरती शेअर करा आणि मग हां, आपण चालेल. म्हणजे काय इंडिव्हिज्युअली अडचणी येऊ तुम्हाला शकतात. कॉन्टॅक्ट करतील. बरोबर आहे. म्हणजे ते तुम्ही मला तुमचा कळेल नंबर म्हणजे मृदुला तर्फे शेअर करा येस. आणि मग ओके, ते सगळं हो होईल. करेन, हो करेन. सो मच. मंडळी, शोभनाताई तुम्हाला काही विचारायचं आहे? नाही. ओके. तर सुनील आणि स्नेहल आता अमेरिकेत आहेत, म्हणजे आता त्यांची भली सकाळ झालेली. तर सकाळी उठल्या उठल्या त्यांनी आपल्याला इतका वेळ दिला, त्याच्याबद्दल त्यांचं आभार मानूया आपण. आणि आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारलेत, सगळ्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि हा कार्यक्रम यशस्वी केला. त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. मला ही संधी मिळाली त्याच्याबद्दल संयोजकांचे आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ